जय शिवराय मित्रांनो, चला आज तुम्हाला दाखवतो गावात जेव्हा उत्सव असतं किंवा पूजा असतं तेव्हा शिऱ्याचा प्रसाद कसा बनवतात। हा बघा टोप चुल्यावर ठेवलाय, त्याच्यामध्ये आहे घी आणि डालडा आणि त्याने केली टाकली, ती जरा शिजवतात आणि हा आपला 3 किलोचा शिऱ्याचा प्रसाद होणार आहे। त्यासाठी लागणारा रवा याची पॉकेट इथे फोडत आहेत। आता तो रवा टाकला टॉपामध्ये, आता त्याला मिक्स करतील थोडा वेळ आणि शिजवतील 10-15 मिनिटं। आता रवा आणि घी मस्तपैकी मिक्स केलाय, आता त्याच्यामध्ये आला बदाम और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी। बदाम मिक्स करून झाला, आता त्याच्यामध्ये येईल काजू, अभी मजा आएगा ना भिड़ो। काजू पण व्यवस्थित मिक्स केलाय। आता त्याच्यामध्ये आपली आली चारोली, चारोली बघा कशी पद्धतशीर मिक्स करतायत आणि त्याच्यामध्ये आला आपला आता मनुका। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतील, असंच आता 10-15 मिनिटं पद्धतशीर एकदम मिक्स केला सगळा। आणि आता याच्यामध्ये आलं दूध, पूर्ण दुधाची क्वांटिटी बघा, अजिबात पाणी नाही याच्यामध्ये, फक्त दुधाने शिजवतील आता सगळं प्रसाद। और फिर देखो 15-20 मिनिटं दुधामध्ये प्रसाद शिजवला आणि आता बघा पद्धतशीर सगळा शिऱ्याचा प्रसाद रेडी झालाय। हा शिऱ्याचा प्रसाद म्हणजे पूजेसाठी असलेला तीर्थप्रसाद, तो देवासमोर नैवेद्य म्हणून दाखवला जातो। तर तो एकदम पद्धतशीर एकदम चांगला बनवायला लागतो, कारण बरीचशी लोक येतात त्यांना प्रसाद वाटायचा असतो। आता हा प्रसाद मोठ्या टोपातून छोट्या टोपात पलटी मारतो, कारण मोठा टोप देवलात घेऊन जायला जास्त कठीण आहे, म्हणून छोट्या टोपात पलटी मारून तो घेऊन जातो। जर तुम्हाला ही प्रोसेस आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टावर सुद्धा फॉलो करा।